तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील शिवभोजन केंद्राबाबत स्थानिक नागरिकांनी त्या केंद्रात बनावट ग्राहक तसेच अनियमितता असल्याचा आरोप उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे। संबंधित शिवभोजन केंद्राची तहसीलदार यांनी सखोल चौकशी करून अनियमितता असणाऱ्या ईश्वर शिवभोजन केंद्राचा परवाना रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती। यावर आम्ही संबंधित शिवभोजन केंद्राचे चालक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आक्रमक पवित्रा घेत माझे शिवभोजन केंद्र शासनाच्या नियमात सुरू असून केंद्राचा परवाना कोणाचा बाप सुद्धा रद्द करू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी MCN न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यासमोर दिली। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव जामोद। काल तुझ्या शिवभोजन जे केंद्र आहे त्यावर ते तक्रार केल्या गेली। त्यांचा असा एक आरोप आहे की इथं फेक ग्राहक दाखवले जातात आणि तेच ते नावं दिले जातात। परिस्थिती अशी आहे, जे गरीब लोक आहे की ज्यांना घरी मायबाप किंवा मुलं बाळ खाऊ घालत नाही तेच लोक या ठिकाणी येतात। आणि या ठिकाणी जे गरीब लोक आहे की आणि त्यांना मी 10 रुपये घेता रोज मोफत जेवण देतो। राहिला आता येणारा दररोज येऊ नका असं मी म्हणू शकत नाही। जे लोकांना इथं 10 रुपयात चांगलं जेवण भेटते त्यापैकी जे गरीब लोक आहे, निराधार लोक आहे, आम्ही त्यांच्याकडून 10 रुपयेसुद्धा घेत नाही। आणि काल ज्या लोकांनी तक्रार केलेली आहे ते रेती माफी आहे, त्यांच्या सर्वांच्या नावानं रेतीचे कॉन्ट्रॅक्ट आहेत। मी त्यांचा दररोज लाख रुपयाचा रेतीचा अवैध धंदा तक्रार केल्यामुळे बंद झालेला आहे। दररोजचे लाख रुपये ते कमावत होते, त्याच्यामुळे चिडून जाऊन त्या रेती माफियानं माझ्यावर काल शिवभोजन तक्रार केलेली आहे। परंतु माझं शिवभोजन हे नियमाप्रमाणे असून या ठिकाणी CCTV फुटेज आहे, दररोज ग्राहकाचे फोटो काढले जातात। आता दररोज जे लोकांना घरी तिकडे आहे मुलं बाळं खाऊ घालत नाही, काही भिकारी लोक आहे किंवा गरीब लोक आहेत ते दररोज येऊन जेवतात। आपण त्यांना आता म्हणू शकत नाही की तुम्ही काल जेवले आज जेवू नका, कारण ते देणं काम आहे। राहिलं ती जी तक्रार आहे ती रेती माफियाची आहे, त्यामध्ये कुठल्याही नागरिकाची नाही। जो रेती माफिया आणि त्याचे जे पार्टनर आहेत की ज्या पूर्णा नदी पात्रामध्ये बोटीद्वारे दररोज ते लाखो रुपयाची रेती अवैधरित्या विकत होते। आपल्या चॅनलला बातमी आलेली आहे, त्यांची रेती विकणं झालेली आहे। परंतु त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगेल की वाघाची शिकार लांडगे टोले कुत्रे करू शकत नाही, त्यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल वाघाची शिकार करण्याकरता। राहिलं शिवभोजन जेव्हापासून महाराष्ट्र शासनानं चालू केलं आहे आपल्याला फक्त महाराष्ट्र शासनाकडून 25 रुपये मिळतात आणि 10 रुपये लाभार्थ्याकडून। तर 50 लाभार्थी असे आहेत की मी ज्यांच्याकडून 10 रुपयेसुद्धा घेत नाही। आज 12 महिन्यापासून शिवभोजनचा कुठल्याही प्रकारचा निधी नाही। हे जे शिवभोजन चालू आहे हे 100% घाट्यात चालू आहे। आता आम्ही त्रस्त झालेलो आहोत, कारण मागच्या बजेटमध्ये शिवभोजनच्या याच्यावर तरतूदच वित्तमंत्र्यांना केलेली नाही। 12 महिन्यापासून शिवभोजन चालक त्रस्त झालेले आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या माध्यमातून मी सांगतो की शेगाव, खामगाव, मलकापूर या नगर परिषद क्षेत्रामध्ये लाभधारकाला 40 रुपये भेटतात। आपली नगर परिषद असल्यामुळे फक्त 25 रुपये भेटतात। 25 रुपयामध्ये आज कोणत्याही प्रकारचं जेवण परवडत नाही। आज महागाई एवढी वाढलेली आहे, 12 महिन्यापासून ईश्वर शिवभोजनचं बिलसुद्धा निघालेलं नाही। पण केवळ या ठिकाणी जे गरीब लोक आहेत हे बसलेले आहेत, एक बाहेर उभा आहे, अजून एक आलेला आहे, त्यांना तुम्ही विचारा की आम्ही 10 रुपयेसुद्धा घेत नाही। दुसरा एक असा आहे की शिवभोजन जे आहे केंद्र ते रुग्णालय बसस्थानक परिसरात असावे, पण हे मग चुकीचं आहे। हे सर्व आता वरड बकालली आहे। आता हे या ठिकाणी जे आहे हे बस स्टॉप आहे, या ठिकाणी जामोद, वरड बकाल, शेगाव, खामगाव, अकोट या भागात जातात। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे जे शेतकरी येणारे लोक आहेत हे त्या ठिकाणी आहे। आणि हे जे शिवभोजन मला भेटलेलं आहे हे 3 सदस्य समितीने दिलेलं आहे। यामध्ये BDO, CO आणि मुख्य अधिकारी या तिघांकडून दिलेले आहे। तिथं जे काही ग्राहक आहे ते मद्यपी केलेले असतात, प्राशन केले असतात, त्यामुळे काही महिला आणि मुली इथं येण्यास भीती वाटते। कोणीही मद्यप्राशन केलेला एकही व्यक्ती नसते आणि त्याचा जो आरोप आहे मी तुम्हाला सांगितलं रेती माफी आहेत ना, ते नागरिकाची तक्रार नाही। मी त्या रेती माफी आहे, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझं चॅलेंज आहे, त्यांच्या नावावर रेती घाट आहेत। रेती घाट मी बंद केल्यामुळे त्यांनी चिडून जाऊन तक्रार केलेली आहे। कोणा जर सामान्य नागरिकाची तक्रार असली आणि जर कोणी म्हटलं जेवण खराब आहे किंवा क्वालिटी खराब आहे किंवा मी 50 लोकांना फुकट घालत नाही तर मी उद्याही स्वतः माझं शिवभोजन त्याच्या 10 जणी बापाच्याने बंद होत नाही, कारण माझं सगळं नियमाप्रमाणे आहे। या ठिकाणी CCTV आहे, कॅसेट आहे, या ठिकाणी फ्रीज आहे, ज्या शासनाच्या नियम अटी आहे त्यामध्ये 100% मध्ये माझं शिवभोजन बसलेलं आहे। त्यामुळे सांगितलं आता मी आपल्याला विनंती करतो, या ठिकाणी 3 लोक जेवणाकरता आलेले आहेत, तिन्ही अत्यंत गरीब आहे। त्यांना तुम्ही विचारा की ते 10 रुपये देतात काय। आता हे दररोज येतात,
मी त्यांना म्हणू शकत नाही की आज देत नाही म्हणून. तुम्ही माझ्यानंतर माझी विनंती आहे की तुम्ही त्यांची मुलाखत घ्या की ते मला 1 रुपये 10 रुपये देत नाही. मी फुकट त्यांना जेव घालतो. उद्याही माझं शिवभोजन जर बंद झालं तर 50 गरीब निराधार लोकांचा श्राप त्या रेती माफियाला भेटणार आहे.